सन 1960चे दशक. सुमारे 60 वर्षापूर्वी चौके पंचक्रोशी हे नाव अस्तित्वात नव्हते. चौके हे मालवण कसाल मार्गावरील शेतीवर गुजराण करणारे एक छोटेसे खेडेगाव. चौकेपासून किमान 10 किलोमीटरच्या परिसरात शिक्षणाची कोणतीच सोय नव्हती. चौके गावाच्या परिसरातील देवळी, आंबेरी, साळेल, नांद्रू, आमडोस, कारल्याचा वहाड या गावातील अर्धवट शिक्षण घेतलेल्या तरुणांना वडिलोपार्जित शेती, मोलमजुरी, फार तर फार काय मुंबईतल्या गिरणी कामगार यापुढे भवितव्य नव्हते. अशा या निराशाजनक परिस्थितीत संस्थेचे व विद्यालयाचे आद्य शिल्पकार बहता चव्हाण नामक देवदूताने नवचैतन्याचं स्फुल्लिंग फुलविला. दारिद्र्याचे मूळ अज्ञानात आहे व अज्ञानाचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे हे तत्व त्यांनी जाणले होते. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीच पाहिजे ही काळाची गरज त्यांनी ओळखली होती व त्याच ध्यासाने ते झपाटले गेले. या ध्यासापोटी चौके परिसरातील मुलांना माध्यमिक शिक्षणाच्या नितांत आवश्यकतेने संदर्भात प्रकाश टाकणारे पत्र बहता चव्हाण यांनी मुंबईतील दैनिक लोकमित्र व लोकसत्ता या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले. ते पत्र संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कैलासवासी वी. मांजरेकर यांच्या वाचनात आले. बहता चव्हाण यांनी पत्रातून मांडलेले विचार हे क्रांतिकारक असून चौके परिसरातील मुलांची माध्यमिक शिक्षणाची उणीव दूर करणे हे आव्हान आपण सामुदायिकरित्या स्वीकारले पाहिजे अशा आशयाचे विचार कैलासवासी वी. मांजरेकर यांनी त्याच वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले. येथूनच सुरू झाले ती विचारांचे आदान प्रदान. कैलासवासी बहता चव्हाण यांनी रात्रीचा दिवस करून जनतेचा संपर्क करण्यासाठी पायांना चाके लावल्यावर सारा परिसर ढवळून काढला आणि माध्यमिक शिक्षणच आपल्या मुलांचे भवितव्य घडवू शकेल हा विचार सर्वांच्या गळी उतरवला. त्यांच्या या कामात त्यांना कैलासवासी य. गावडे, कैलासवासी पा. मांजरेकर, कैलासवासी रा. घोंगळे, कैलासवासी वा. सांडव, कैलासवासी दादू गावडे, कैलासवासी गु. चव्हाण, कैलासवासी म. देसाई, कैलासवासी प. परब, कैलासवासी कृ. परब, कैलासवासी ना. पोफळे, कैलासवासी वा. गावडे, कैलासवासी स. चौफेकर, कैलासवासी र. चौकेकर, कैलासवासी म. वाकर, कैलासवासी र. वराडकर, कैलासवासी गो. गावडे, कैलासवासी भ. गावडे, कैलासवासी अण्णा कोसरेकर, कैलासवासी सी. गावडे, कैलासवासी स. परब, कैलासवासी वी. गावडे अशा असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान त्यांना लाभले. या सर्वांच्या भगीरथ प्रयत्नातून चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई नावाच्या ज्ञानगंगेची दिनांक 24 एप्रिल 1962 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाली. विद्यालय निर्मिती म्हणजे शून्यातून ब्रह्मांड निर्माण करण्यासारखे अवघड कार्य. यासाठी नितांत आवश्यकता होती ती म्हणजे निधी संकलन. पंचक्रोशीत गरीबातील गरीब व्यक्तीकडून किमान 1 रुपयापासून निधी गोळा करून हजारो रुपये गोळा झाले. 8 जून 1962 रोजी तारा निवास या ठिकाणी 8वी व 9वी या वर्ग तुकड्यांनी विद्यालयाची सुरुवात झाली. यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांचा दुर्दम्य आशावाद, निस्वार्थीपणा, प्रामाणिक तळमळ या बळावर महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय या मंदिराची उभारणी झाली. या पवित्र कार्यात कोकणचे दैवत कैलासवासी बॅरिस्टर नाथ पै, माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी प्राध्यापक मधु दंडवते, माजी आमदार कैलासवासी श्याम कोसरेकर, कैलासवासी बापू भाई शिरोडकर, थोर शिक्षण तज्ञ कैलासवासी सी. तावडे यांनी मदत व मार्गदर्शन केले. 1962 पासून सुरू झालेल्या ज्ञान मंदिरात एक वर्ग वाढत गेला आणि कायमस्वरूपी वास्तूची गरज भासू लागली. यावेळी संस्थेने चौके गावातील ग्रामस्थांना शाळा इमारतीसाठी भूदानाचे आवाहन केले आणि गावाच्या भूमिपुत्रांनी उदार अंतःकरण दाखवून भूदानाचा पवित्र कार्यात मोलाचे योगदान केले. या जमिनीमध्ये प्रशालेच्या इमारतीभोवती माननीय मुख्याध्यापक सु. देसाई यांच्या सांघिक योगदानातून साकार झालेली हापूस आंब्याची 75 झाडे अशा या नयनरम्य परिसरात शाळा वास्तू दिमागात उभी आहे. शैक्षणीय वाटचाल. प्रशालेच्या एकूण 62 वर्षाच्या कालखंडात जवळपास 4,500 विद्यार्थी शिकून बाहेर पडले.
त्यातील बहुसंख्य विद्यार्थी ज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रशालेमध्ये 5वी ते 10वी अशा 6 वर्ग तुकड्या असून सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण संगणक कक्ष, वाचनालय, 2 भव्य सभागृह आहेत. प्रशालेच्या वाचनालयामध्ये सुमारे 3200 पुस्तके असून विद्यार्थ्यांसोबत रोज देवाणघेवाण केली जाते. प्रशालेला भव्य क्रीडांगण लाभलेले असून क्रीडा क्षेत्रात विद्यार्थिनींनी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर झेप घेऊन प्रशालेचा दबदबा निर्माण केला आहे. शालेय अभ्यासासोबतच विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, महाराष्ट्र ज्ञानपीठ परीक्षा, डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा यासोबतच विविध वक्तृत्व स्पर्धा, निबंध, कला स्पर्धांमध्ये विविध ठिकाणी नैपुण्य मिळवून आपली चुणूक दाखवली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला आधुनिकतेची जोड मिळावी व ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्या आणि भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या संयोगाने डिजिटल स्मार्ट बोर्ड व डिजिटल स्मार्ट TV यांची सोय करण्यात आली आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना कृतीयुक्त कौशल्याचा विकास व्हावा म्हणून विद्यालयामध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना बागकाम, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, टेक्निकल कामं, गवंडी काम या कौशल्यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. भविष्यातील गरजा. सद्यस्थितीचा विचार करता 1ली ते 4थीतील विद्यार्थ्यांना बौद्धिक व तांत्रिक क्षमतांचा विकास करण्यासाठी बाल अकादमी स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे. सद्य परिस्थितीत नूतन इमारतीचे 1ल्या मजल्याचे बांधकाम सुरू असून त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा अकादमीचे स्थापना करणे, रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी करिअर अकॅडमी स्थापन करणे, कला दालनाची निर्मिती करणे, इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सुरुवात करणे. धन्यवाद.